एक निश्चितपणे सांगायला आवडेल की मी मागच्या काळामध्ये जपानला गेलो होतो आणि जपानमध्ये कोयासान या प्रांतामध्ये मी त्या ठिकाणी गेलो. कोयासान शहरामध्ये, हे शहर जे आहे ते एक प्रकारे जपानमधले जे सगळे नामवंत आहेत किंवा जे बिझनेसेस हाऊसेस आहेत त्यांची मंडळी मेल्यानंतर किंवा ते स्वर्गवासी झाल्यानंतर आपली समाधी तिथे असावी असं त्यांना वाटतं. आणि तिथे कोबोडायची यांची समाधी आहे. कोबोडायची हे ज्यांनी बुद्ध धम्म हा भारतातनं किंवा चीनमधनं कोरियामधनं जपानमध्ये नेला, अशा प्रकारचे कोबोडायची, या कोबोडायची जी तिथे समाधी आहे. आणि त्या समाधीमध्ये असं मानलं जातं की ते गेले 2-1 हजार वर्ष बोधिसत्व अवस्थेमध्ये तिथे आहेत. आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या सगळ्या परंपरा, या पूर्ण भारतीय परंपरा मला पाहायला मिळाल्या. त्यांची पूजा पद्धती भारतीय पाहायला मिळाली. तिथे भोग लावणे वगैरे अशा ज्या सगळ्या पद्धती होत्या त्या भारतीय पाहायला मिळाल्या. आणि मग त्यांनी सांगितलं की आता आपण प्रार्थना करूया. आम्ही प्रार्थना केली तर ते जॅपनीज अशा ऍक्सेंटमध्ये ती प्रार्थना होती, पण त्याच्यातले काही शब्द हे मला जरा ओळखीचे वाटले. म्हणून मी त्यांना विचारलं की कुठल्या भाषेमध्ये तुमची प्रार्थना आहे, तर त्यांनी सांगितलं की इतक्या वर्षापासून ही प्रार्थना संस्कृतमध्येच होते. ती संस्कृत प्रार्थना ही त्या ठिकाणी जपानमध्ये कोबोडायचींच्या तिथे झालेली मला पाहायला मिळाली. त्यामुळे आज आपण इंडो युरोपियन लँग्वेज अशा प्रकारचा जो काही एक भाषा पद्धती आपण सांगतो, तर त्या सगळ्या जगातल्या भाषांमध्ये किंवा इंडो युरोपियन भाषा ज्याला म्हटलं गेलं आहे, या सगळ्या भाषांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात संस्कृत त्या ठिकाणी किंवा संस्कृतचा वापर किंवा संस्कृतच्या शब्दांचा अपभ्रंश हा आपल्याला पाहायला मिळतो. भारतीय भाषा तर आपण मानतोच की त्याची जननीच संस्कृत आहे. आणि आज मला असं वाटतं की अशा या जननीचा आपण सगळ्यांनी निश्चितपणे पुरस्कार केला पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. खरं म्हणजे आज बोलून दाखवायला काही हरकत नाही आहे की माझ्या मनात ही नेहमीच खंत राहिली आहे की मी चांगल्या प्रकारे संस्कृत शिकू शकलो नाही. माझी आई ही MS संस्कृत आहे, ती अस्खलित चांगल्या प्रकारे संस्कृत बोलते, पण मी मात्र संस्कृत बोलू शकलो. म्हणजे जे काही आता आपण आपल्या सगळ्या याच्यात समजा रामरक्षा शिकलो, वेगवेगळे स्तोत्र मंत्र वगैरे जे काही शिकलो किंवा आपल्या पद्धतींमध्ये ईश्वराची जी आराधना शिकलो, त्याच्या व्यतिरिक्त जे संस्कृत आहे ते शिकू शकलो नाही. त्यामुळे मला नेहमी वाटतं की मोठ्या ज्ञानापासनं आपण वंचित राहिलेलो आहे. पण कदाचित त्या पद्धतीने नाही किंवा संस्कृत कुठल्याही वयात शिकता येतं, पण प्रयत्न करेन, कदाचित शिकता आलं तर नक्की शिकेन, पण त्या पद्धतीने नाही. तरी अनेकांना संस्कृत शिकता आलं पाहिजे याकरता संस्कृतची जी सेवा या विद्यापीठांनी सुरू केलेली आहे, त्या सेवेमध्ये माझीही समिधा असली पाहिजे. या दृष्टीनं मात्र पुढच्या काळामध्ये या विद्यापीठाच्या विकासामध्ये एक अतिशय मोलाचा वाटा हा उचलण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करेन.